चला श्री विठ्ठल नर्मदे हर आणि नर्मदे हर आणि सुप्रभात मंडळी. 5:05 आणि आम्हाला नर्मदा मैयाचा तड होतो म्हणून म्हटलं चला आंघोळी करूया. आंघोळी केल्या. नर्मदा मैयाचं पाणी एकदम गरम आहे, सुपर गरम, पण जी हवा सुटले ना, हवा सुटले एक नंबर. चला मस्त आंघोळी झालेल्या आहेत आणि आजचा आपला 58वा दिवस. आज का दिन हमारा डे है 58 आणि 28व्या दिवसाला मस्त स्नान झाले आहेत नर्मदा मैयाचे आणि सुंदर स्नान. बऱ्याच दिवसांनी असा घाट भेटला त्याच्यामुळं स्नान झाली. चला नर्मदे हर, भेटूयात नंतर. चला चला चला, थंडी वाजते. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपला प्रवास सुरुवात होत आहे आणि पण होत असताना पुन्हा एकदा पहाटे आपला विमलेश्वराचं दर्शन घेऊयात. घ्या सर्वांनी दर्शन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चला तर मंडळी, मारुती नंदन आणि शिवालयाचं आपलं दर्शन झालेलं आहे विमलेश्वराचं. तर निघूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात. बाबा थंडी बा. हरी पातालोचनी पातालोचनी सुख झाले वो सागरी. सुख झाले वो साजनी. सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी. बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. दम लागतो बाबा एवढा बोलताना. रामकृष्ण हरी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर आणि सुप्रभात. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. आपल्या 58व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता सूर्यनारायण भगवान आपले आलेले आहेत. चला मंडळी, आजचा आपला 58वा दिवस आणि आपण पोचलेलो आहोत आता अवलिया घाट. काहीतरी तीर्थ आहे बरं का
अवलिया घाटाला. पण जाता येतं का नाही ते माहिती नाही, पण आपण प्रयत्न करू जायचा. अवलिया घाटाला म्हणतात का ब्रह्माची तपस्थळी आहे. बघूया आपण पुढं विचारपूस करू मग जाऊ. नर्मदे हर. मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण पोचलो आहोत अवलिया घाट. हा अवलिया घाट फार प्राचीन आहे बरं का. काहीतरी महत्त्व आहे. आपण कोणाकडून तरी माहिती घेऊया अवलिया घाटाची. बघा किती मोठा तीर्थ आहे का इथं. सगळं काही लोक बरेच टुरिस्ट इथे येतात, म्हणजे काहीतरी महत्त्व आहे. आपण कोणाला तरी विचारू. चला घाटावर जाऊया. चलो भैया. अच्छा इनको पता होगा. भैया जी अवलिया घाट का महत्व क्या है पता है? तो भी छोटा सा बताइए ना हमें. छोटा सा कुछ बताइए भैया. यहाँ पर इतना पानी है कि और एक वो नहीं होता, इसलिए इसका नाम अवली घाट है. अवली यहाँ घाट है. पर उनने कौरव पांडवों ने तपस्या की थी. पांडवों ने अच्छा सोमती अमावस्या के लिए. सोमती अमावस्या पड़ी नहीं थी, 12 साल तक नहीं आई थी उस समय. अच्छा 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 उन्होंने अच्छा. कहा था कि अब तुम कलयुग में हमेशा आओगी, तो यहाँ सोमती अमावस्या का महत्व ज्यादा है. अच्छा सोमती अमावस्या का महत्व ज़्यादा हाँ, है, सोमती अमावस्या का बहुत महत्व है. इसलिए यहाँ पे सोमती अमावस्या को बहुत मेला भरता है. आज क्या है आप जैसे अच्छा. शिवलिंग आज बना रहे हैं. अमावस्या हम तो प्रतिदिन करते आज हैं. आज अमावस्या ही है, वो तो आज प्रतिदिन करते अमावस्या है. हैं, लेकिन सोमवती अमावस्या के दिन विशेष यहाँ पे रहता है. जी जी. बहुत खूब. मेला बहुत बड़ा भरता है. साधु संतों के लिए, जे देवधामी उनके तीन लिए, दिन का नहाने धोने के लिए महत्व है ज्यादा ये इस घाट का ज्यादा महत्व है. ज़्यादा महत्व है ना. बाहर के लोग ज्यादा आते थे, बाहर के लोग बहुत आते अरे वाह. हाँ तो दिख तो रहा है, मतलब ऐसा बहुत. राजगढ़ बिहार तक के अपने सामान ले राजगढ़ बिहार तक के घर के आते हैं. अच्छा अच्छा बहुत खूब. वाह. नर्मदे. चला मंडळी समोर बघा महादेव अतिशय सुंदर दिसत आहेत. पानी डाल लेती है घाट में. अतिसुंदर असा अवलिया घाट आहे. अवलिया घाटाची थोडी माहिती आपल्या मैयाने दिलेली आहे. खूप सुंदर माहिती दिलेली आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी आणि इथं फार महत्त्व आहे सोमवती अमावस्येला. आणि लोक इथं येऊन स्नान ध्यान करत असतात भावनेने श्रद्धेने. खूप इथं महत्त्व आहे या घाटाला, आणि अशा घाटाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. चला पानी डाल लेते हैं. पाणी घेऊया आणि निघूया. चला नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा काय सुंदर माहिती सांगितलं आपल्या त्या मैयाने बरं का. तिघी मैया कशी ती शिवलिंग बनवलेली, कशी शिवलिंग प्रॉपर एकदम खालचा चौथारा एकदम सुंदर अगदी बनवलेला. आणि त्यांनी खूप गोड माहिती दिली इकडली आपल्याला बरं का. ऐका, द्वापर युगातले पांडव त्यावेळेला त्यांना सोमवती अमावस्या एक 15 वर्षे ते 20 वर्षे सोमवती अमावस्या पडली नव्हती. तर मग ते पांडवांनी वर मागितला देवाकडून, प्राप्त करून शिवाकडून, का ही सोमवती अमावस्या इथं आता 15 वर्षे आलेली आहे, पण कलियुगात मात्र तुला दर वर्षाला सोमवती अमावस्या यावं लागेल. सोमवती अमावस्येला आपल्या इथं फार जेजुरीला उत्सव भरतो बघा. सोमवती अमावस्या लक्षात सर्वांना, जेजुरीला फार मोठा उत्सव असतो. तर ती सोमवती अमावस्या इथं फार महत्त्व आहे. लय साधू संत येतात सोमवती अमावस्येला. इथं खूप खूप गर्दी असते. इथं खूप मोठा सण असतो सोमवती अमावस्येचा. आणि त्या व्यतिरिक्तही दर अमावस्येला बघा हे सगळी अमावस्येचीच गर्दी आहे. ही सगळी ही अमावस्येला स्नान करायला. आज अमावस्या आहे आणि आज अमावस्येच्या दिवशी ही सर्व मंडळी इथं स्नान करायला आलेली आहेत. म्हणजे इथं अमावस्येच्या दिवशी स्नानाचं महत्त्व आहे. तर असा हा घाट आहे अवलिया घाट. आणि अवलिया याच्यासाठी म्हणतात का इथं साधू संत आंघोळ करतात. आवली साधू असतात ना, तर साधू मंडळी हे आवली लोक, म्हणजे ही जेवढी साधू मंडळी आहेत साधू संत इकडली, ते या दिवसाला जास्त महत्त्व देतात. म्हणजे अमावस्या म्हणून ह्या आवली घाटाला आवली घाट असं म्हटलं जातं. या घाटाला आवली घाट म्हटलं जातं साधू संतांच्यामुळं.
म्हणून अवलिया घाट अशा प्रकारचा हा सुंदर तीर्थ आपल्याला बघायला भेटलेला आहे. आणि याची छोटीशी माहिती मैयाने दिली आणि त्याच्यावर मी फक्त प्रकाश टाकलं. मी काय तेवढा मोठा अभ्यास नाही केला, पण त्या मैयाने मात्र सर्व आपल्याला इथं गुह्य ज्ञान दिलं. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला थोडा इथं थांबूया, नाश्ता करूया, मग निघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. मस्त आमच्या कालच्या चपात्या होत्या आणि बाबांनी आपल्याला लोणचं दिलेला. लोणचा चपाती कालच्या उरलेल्या चपात्या होत्या. बाबा म्हणलं चपात्या न्यायच्यात का कोणाला पहिले विचारलं, मग सगळ्यांना घेतल्या वाटून. आम्ही काल जेवढे थांबलेले होते मस्त चपात्या होत्या. चपाती लोणचं दाबून नाश्ता झालेला आपला एक नंबर. किती सुंदर. चला हरी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची भेटी. 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 आपुले संसाठी करोनी ठेला. आपुले संसाठी करोनी ठेला. जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटे ना माहेरा आपोलिया. भेटे ना माहेरा आपोलिया. भेटे ना माहेरा आपोलिया. भेटे ना माहेरा आपोलिया. जाईन गे माये तया पंढरपुरा. 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 नर्मदे हर. वाह, सुंदरता, स्वच्छता बघा. अगदी छोटे छोटे घर पण सुंदरता किती अद्भुत. नर्मदे हर. हाँ बहुत अच्छा है यार, बहुत सुंदरता है, स्वच्छता बहुत अच्छी है गांव में. मोगरा फुलला विठ्ठल नर्मदे हर. क्या बात आहे. आज बरेच परिक्रमा असे भेटले आम्हाला. नवीन चेहरे भेटले आज, नवीन परिक्रमावासी. कालसुद्धा आपल्याला नवीन परिक्रमावासी भेटलेले. त्या आई आपल्या माता माऊली भेटलेल्या नाही का, त्यासुद्धा नवीनच भेटलेल्या आणि सुद्धा आता नवीनच आहेत. आता नवीन नवीन परिक्रमावासी आपल्याला भेटले. बघूयात चला. वा मारी नर्मदा मैया. नर्मदे मात की जय. हे तट की जय. क्या बात आहे नर्मदा मैया. आणि सुंदर तट लागलेला आहे आपल्याला. पुन्हा इथून पुढे आपल्याला तट मात्र कायम भेटणार आहे बरं का. काही असं ना आपल्याला तट मार्ग म्हणजे आता विश्वास झाला इथून पुढं का तट आपल्याला भेटत राहील कायम. आनंद आहे महाराज तट आणि नर्मदा मैयाच्या. एकीकडं नर्मदा मैयाला बघा, एकीकडं चालत राहा. अतिशय सुंदर बरं का, अतिशय सुंदर. आणि नवीन परिक्रम बघा, तरी आहेत बरं का. काय चालतात बाबा या वयात. त्यांचा हा दृढ संकल्प पाहून आम्हाला आपल्यासारखे जवान पोरांना लाज वाटते. काय महाराज म्हातारी चालतात, काय वय आहे बाबाचं असं. घरमध्ये बघा बाबा दिसत का. त्यांना विचारलं मी, बाबा वय काय.
बाबा म्हणले काय 65 वर्षाच्या असताना एवढे चालतात महाराज. आपण तर आताच गळायला आपल्या 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 हातात पिकले, गळालेला आंबा झालो आपण आता, गळालेला आंबा. काय बाबा लोटलेत महाराज, लय श्रद्धेने चालतात. त्यांना म्हटलं काय एवढ्या वयात चालता बाबा तुम्ही? म्हटलं माझं बोलतं काय नाही, हिंदीमध्ये म्हटले मी कुठं चालतोय, चालवणारी तर ती नर्मदा मैया आहे या वयात सुद्धा. खूप गोड उत्तर दिलं बाबांनी. चला नर्मदे हर म्हणजे नर्मदा मैया, असा किनारा भेटला कल्ले आनंद होतो महाराज. असा किनारा आणि ही पगदंडी, मला वारंवार त्या कविताचीच आठवण येते. कविता एका दिदीने मस्त कविता लिहून पाठवलेली आमच्यासाठी म्हणजे जेवढे परिक्रमावासी आहेत जे चालतायत पण आहे का नाही त्यांच्यासाठी. आवड आहे पगदंडी रस्ता, वा खूप छान. नर्मदे हर. फक्त एकदा रिक्वेस्ट करीन त्यांना मी, जे तुम्ही लिहून पाठवलं आहे मला ते तुमच्या व्हॉईसमध्ये, खूप छान व्हॉईसमध्ये तुमच्या बोला आणि मला माझ्या नंबर पाठवा. खरंच मी ती टाकीन यूट्यूबला, तुमच्या व्हॉईसमध्ये पाठवा मला, बरं का. नर्मदे हर. चला हा हा बघा तटमार्ग कसा आहे, वा आनंद आया, आनंद आया, नाही आनंदाशी जोडा. जय हो नर्मदा मैया. सूर्य भगवान बघा कसा दिसतंय. आमची मंडळी तटावर आलो का कॅमेरा बंद करायची इच्छा नाही होत मला. आलो का असं वाटतं तो कॅमेरा खिशात ठेवूच नाही, पण काय करावं, व्हिडिओ सुद्धा मोठे होतात मग मजा येत नाही. मला काय, मी किती शूटिंग करेन ना, किती टाकेन. निकालो ये खाली नींबू का पत्ती डाले हो, नींबू नहीं डाला, नींबू नहीं डाला महाराज. नींबू का पत्ती का स्वाद आ रहा है, बहुत बहुत स्वाद आ रहा है. पहली बार नींबू का पत्ती का चाय पी रहा हूँ. हम लोग नींबू डाल के पीते हैं, लेकिन नींबू का पत्ती पहिली बार. नींबू नहीं मंडळी डाल लो. निंबूचा पत्ती म्हणजे आपले लिंबूच्या झाडाचे त्या पाल्यांचं चाय एक नंबर, डाल दो. सुंदर. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी आमची मंडळी आनंद घेताना इथं, आणि आम्ही पण जाऊ आता थोड्या वेळात. जरा नीचे हो जाओ, नीचे ऐसा, हा नीचे हो जाओ. ओ मंडळी नीचे हो जाओ. कुछ बताइए बाबा जी, आपने जो बोला हमें 7 धारा के बारे में. ऐसे टापू बने हुए हैं माटी के, 7 7 7 7 हाँ. तो वो बने हैं. कितनी भी बाढ़ आती है कभी वो फूटते ना टूटते, अच्छा जी। वैसे के वैसे ही बने रहते हैं. माटी के ही है. हाँ माटी के उन पर पौधे हैं. नर्मदा मैया जो 23 में उफान मारी तो उसके बाद भी नहीं टूटे, हाँ उसके बाद भी नहीं टूटते. वैसे ही खड़ा रहा. हाँ वैसे ही सब खड़ा रह गए, रहा. लेकिन वो वाह. खड़ा ही रह हाँ गया. वो तो खड़े ही हैं. उसको क्या कहते हैं? 7 धारा. 7 धारा बोलते हमें अभी कभी लगेगा वो? वो अभी आपको मिल जाएगा. अभी कितने बजे? अभी तो 12:30 बजने वाले थे. 1 घंटा लगता है. अच्छा 7 धारा. अच्छा अच्छा अच्छा. 7 धारा की उत्पत्ति कैसे हुई थी, मतलब कैसे बना था और कितने साल पुराना है वो? उत्पत्ति तो महाराज जी वो अपने को मालूम नहीं, कोई महात्मा जी के अच्छा, हमने तपस्या- लेकिन पुराना ही है बहुत. बहुत पुराना है वो. बहुत पुराना. हाँ. चलो कच्ची बनी दर्शन हुई है, लेंगे सूखने अपन वाली जाके नहीं है. वहाँ पे. 23 में जो बाढ़ आया था हाँ. सब पट गया था, लेकिन 7 धारा आज की आज वैसे ही खड़ी है. चलो तो जाके. हर साल बताइए. हर साल डूब जाता. अच्छा, हर साल डूबता पर टूटने का नहीं है. हाँ बताइए मिट्टी का होके नहीं टूटता, चलो. क्या चीज है? करते जाके हैं, दर्शन लेंगे. करते हैं दर्शन. मस्त गाई. श्री विठ्ठल नर्मदे हर. बकरी जा रही लणी बाजार. आपण चाललेलो पुढं तेवढ्यातच या घर मालकाने आपल्याला आवाज दिला. पुढं आला आपल्याला घ्यायला. नर्मदे हर, भोजन करा आणि नंतर जा पुढं.
आम्ही पुढे आश्रमातच चाललो होतो का रे? आपण आश्रम मुंडे जायला थोड़ी देर तक तेवढ्यात ते आले नाही जेवण करा आणि जा. मग थांबलो होतो त्यांच्या इथं आम्ही मस्त इथं भोजन करूयात. इथं घर आहे हे खूप सुंदर बघा आणि गोठा बाजूला. चला इथं जेवू आपण आणि जेवण पुढं निघूया. चला नर्मदे हर देव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे